तर मित्रांनो आपले 1K सबस्क्रायबर युट्यूबला झाल्यामुळं बिर्याणी बनवली बरं का. कचू दादा लिंबू पण चिरा बरं का. त्याशिवाय काय चिरले ना वा मला जरा दिसाय कमी झाले एवढ्यात. हळू हळू वाशायला लागलं बरं का गावाला. कमी नाही पडणार. चौघात पातील आहे म्हणलं कमी पडतं होय तेव्हा. अरे वाह बढ़िया. इसमें धनिया फेंक के मार देगा ना. पूर्ण टाकली खूप सगळं चांगलं झाले इकडून थोडा सोडून गेलो पण अजून म्हणते मागायचं. तर मित्रांनो आपलं बायाशीचं थोडं काम होतं त्यामुळे दमून लागतो. ओमकार शेट पण आला आपल्यासोबत. काय नियोजन होते काय नाही बघू आता. दवाखान्यात चाललेलं आहे. तर मित्रांनो आपले महत्वाचं काम झालंय आता. अजून एक महत्वाचं म्हणजे पोट पाण्याचं बघावं लागेल काहीतरी. बायाशीचा खर्च आहे. कुठे काय आता गल्ली बोळात घुसलंय कुठे काय लय मेळ लागा नाही. आणि आधी खायला चालू करा आपलं तर आलं बघ. आता एक कोंब आणि चला हेड कसं आहे परिस्थिती वाढलाय वाईट परिस्थिती सांगली म्हणाले कुठं झाली का दिल्लीला जाऊन काय करायचं महागाई विरोधात जनता जागली पाहिजे जनता जागली पाहिजे वगैरे काय राहुल गांधी शुभेच्छा. तर नमस्कार मित्रांनो आपल्याला हे बाबा भेटले सांगलीवरनं दिल्लीला चाललेले आहेत. त्यांचं महागाई विरोधात लढा आहे तो त्यांना नक्की यशस्वी करेल अशी आशा होती. एवढ्या उन्हात आणत होते का आता सायकलवर. तुम्ही राहुल गांधीचे समर्थक आहेत का? राजीव गांधी पासून की कधी काय सांगता येईल का तुम्हाला? मी आता माझं वय आहे 77. मी जेव्हापासून मला समजतं काँग्रेस आणि काँग्रेस चांगलं ऐकत आहेच. कसं आहे 4 दिवस नवीन येणार आणि असं करू तसं करू यांनी काहीच केलं नाही. चांगली चांगली जनते ज्याला नाही वाटत काय चांगले दिवस आपले दिवस चांगले नेत्यांच्या पुढाऱ्यांची दिवस चांगले आता व्यवस्था काय सांगतो कोणाला माझं नाव बाबासाहेब आडके मी खानापूर तालुका विटा आवडी गावचा आहे आणि पहिल्यापासून काँग्रेसचंच आहे. पण लोकांना वाटलं महागाई झाली आहे म्हणून लोकांनी भाजपला निवडून दिलं आणि भाजपने इतकी महागाई करून ठेवली की आजच्या दिन आहे ते आजच्या दिन फक्त भाजपवाल्यांचेच चांगले दिवस आहेत. पण सर्वसामान्य जनतेचे चांगले काम आहेत त्यांचा वाढदिवसाचा आले मग सर्व जनतेनं जागरूक व्हावं आणि पुन्हा काँग्रेसलाच निवडून द्यावं भाजप काढावं. धन्यवाद. मित्रांनो बऱ्याच दिवसात आलो माझ्या आता छोटासा पाऊस झालेला आहे तो काय गावात झालंय का परत बघा नुसतं काही झालं दिसत नाही. थोडा हिरवा दिसतोय बरं का तर बरं वाटतंय जरा काय झालंय हिरवा पैन अजून छोटासा अजून एक छोटासा पाऊस झाला की आपलं काम होणार आहे त्या विषयी नाही. तर मित्रांनो बरेच दिवस झाला आपण काँग्रेस काढून टाकला होता ते पेटून द्यायची वेळ आली आणि आता आपण पेटून दिलाय. थोडा वल्ला झालेला आहे पावसाने पण काय विषय नाही ते पेटून लय वाळायला होता आधी. तर इथे शेजारी ही पण आहे आपलं केबल आणि ते टाटर ते इकडे पाईप वगैरे नाही आलं म्हणजे झालं आलं तर अजून बरं होईल कारण की ते बी बऱ्याच जागेत तुटलेलं आहे. लय फडकी बांधली त्याला बदलताच येईल आता काही विषय नाही.
एवढं होईन पाईप जळ म्हातारा खवळण पण न होईन पाईप बरोबर जाऊ दे थोडं खावायला काय होतं जाळ जरा मोठाच झालाय बरं का ओमकार शेट बी आल्यात थोडा पाला घेतलाय आपला काय म्हणते त्याला ह्याचा निर्गिली काय म्हणते काय नाही त्याचं नाव काय मला याय नाही मित्रांनो गाडी घ्यायला की बाईक काय तिथं चला गेली डिझेल आणू आपण आधी आता तर मित्रांनो जनरेटर नियोजन लागलंय एकदम मध्ये तिला धावून आलाय हाय कोणी तिकडून हलके तिकडून हलके नाही नाही सगळं हलके तर मित्रांनो जनरेटर घेतलंय आपण निघालोय मल्ले मे काय वाढणारा ह्यो कापणारा ह्यो दखली तो एकाच याव त्याला सांगितलं सरळ कापत उभा कवर ना कवर कापत बसेन ते सर अर तर मित्रांनो नियोजन काहीच नव्हतं आज दिवसभर सगळं शांत होतं पण अचानकपणे ठरलं सुशील शेट आलं ते कोण चालत कच्चू दादाचं कॅन्सल झालंय मरू जाऊ द्या आमचं बी कॅन्सल झालं पण नाही का झालं जरा विषय त्यामुळे निघालोय तर पोटा पाण्यासाठी थोडा लाज होतोय जास्त नाही रेल्वे तिकीट नाही आपली तिकीट फाडलं ना काय विषय नाही मित्रांनो सुद्धा मला यार दोन चालेल आज नाही नाही बिघडायची यार तुमच्या बाकीच्यांच्या पुढे चला पीटर चला संजू उघडे आता नाही जायचं योग करून माझं म्हणजे दारात